शिर्डी नगर पंचायतीमार्फत शिर्डी शहरातील कचरा हा शिर्डी शहरातील उपनगरात टाकला जातोय। यामुळे नगरसेवकांमध्येच या प्रश्नावर चांगलेच वातावरण तापलेलं दिसतंय। प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका अनिता जगताप यांनी आपल्या प्रभागात हा कचरा टाकू नये यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेत पूर्वीचा कचरा डेपो बंद केलाय। हा कचरा आता नगर पंचायतीच्या जागेत नांदुरकी रोड लगत टाकला जात असल्याने तेथेही कचरा टाकू नये अशी भूमिका घेतल्याने सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली। दोन दिवस मान्य साहेबांनी शब्द दिला, आपण 2 दिवस मान्य करू, ठीक आहे। हे काय यांना सांगू 2 दिवस करा सर। 100 लोक माझ्या घरी येऊन बसले, काय करायचं मग त्यांना? रोज फोन की हे काय आता सांगू पाहिजे। गाव भागात कुठेही कचरा राहिलाच नाही पाहिजे, ते तुम्हाला सांगते मी। आणि तुम्ही ना ज्याच्या घरातली खातं 2 दिवस लोकांनी मान्य केलं, 2 दिवस ठीक आहे। 2 दिवस फक्त पर्याय या अतिरेकी नाही, आम्हाला हौस आली का भांडणं करायची? आमचे संस्कार मला जर त्रास द्यायचा असला ना मी 6 महिने टाकूनच दिलं नसतं। सहकार्य केलं त्याचं काय नाही। आम्ही नगरसेवक म्हणून म्हणते, नगरसेवक मी पण नगरसेवकच आहे ना। कमीत कमी हा प्रश्न विचारला कसं काय तुम्ही कोण आहे म्हणून? ओळखलं नाही, कसं ओळखलं नाही? कसं काय ओळखलं नाही मला सांगा। तुम्ही द्या याला 2 दिवस शब्द द्या, 2 दिवस शब्द द्या यांच्यापुढे। द्या सांगा 2 दिवस टाकणार आहे। शिर्डी नगर पंचायतच्या माध्यमातून कचरा टाकण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। हा कचऱ्याचा प्रश्न सुटता सुटेना। आज आपण पाहू शकता शिर्डीमध्ये नगरपंचायत प्रशासन व नगरसेवक जमा होऊन येथे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। आपण पाहू शकता इथं जे लाकडी बांबू आहेत ते काढून टाकलेले आहे। त्यानंतर ज्या वाहनांनी कचरा आणून जातोय ती वाहने नगरसेवकांनी बंद केली। तसेच मोठ्या संख्येने ते ग्रामस्थ साधारण 1 तासापासून येथे नगरसेवक व शिर्डी नगर पंचायत प्रशासनामध्ये खडाजंगी चालू असून येथे काही ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। या कचऱ्याच्या त्रासापासून आम्ही ग्रस्त झालेलो आहे आणि आम्ही आजारी पडलेलो आहे। शिर्डी नगर पंचायत नगरसेविकांमध्ये आता खडाजंगी चालू आहे, भांडणं होत आहे त्यांचे। तर तुम्ही एक शिर्डी मतदार नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला? हे नेहमीचे भांडणं होत आहे इथे कचऱ्याच्या प्रश्नावरून, काय वाटतं? प्रश्न असा आहे, आरोग्याचा प्रश्न आहे। तुम्ही स्वच्छ शिर्डी, सुंदर शिर्डी आणि हा त्रासच आहे ना एक प्रकारचा, हा नको होत आहे। काय अपेक्षा आहे तुमच्या एक नागरिक म्हणून? अपेक्षा अशीच आहे का कचऱ्याचा प्रश्न कुठेतरी सगळ्यांनी विचार विनिमय करून कुठेतरी लावावा आणि आम्हाला त्रासमुक्त करावं हीच विनंती। यावेळी कचऱ्यामध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून येथे कचरा टाकण्यास मज्जाव करण्यात आला आहे। तर शिर्डी नगर पंचायतीच्या वाहनातून ठिकठिकाणी कचरा टाकून तो तात्काळ दुसऱ्या वाहनातून उचलला जाईल। कचऱ्यामुळे नागरिकांना त्रास होतो हे मान्य आहे, मात्र त्यावर पर्याय शोधून ही समस्या कमी करत आहोत असं नगरसेवक अभय शेळके यांनी सांगितलंय। 2001 पासून 2017 आली, निदान ह्या 6 महिन्यात लोकांना स्वच्छता बघायला मिळाली आणि कचऱ्याचा प्रश्न हा पहिल्यापासून आहे। फक्त याच्यात आता काय माहिती का, साहेबा संस्थाने जो मंजूर केलाय ना घन कचरा प्रकल्प, त्याला 6 महिने लागतील उभा व्हायला। त्याच्यानंतर कायमस्वरूपी हा प्रश्न मिटणार आहे। त्यांना गॅस निर्मिती, खत निर्मिती सगळं होणार आहे। आता 6 महिन्यासाठी
खरोखर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ह्यापूर्वी कचरा पडत होता, दुर्गंधी होती, सगळं होतं, कचरा अस्तव्यस्त पडेल असायचा, तर ह्या ठिकाणी जर आम्ही सुधारणा केलेली आहे. आलेला कचरा आम्ही लगेच उचलतो, डंपरमध्ये टाकतो आणि हा डंपर संध्याकाळी नेऊन आम्ही त्याची विल्हेवाट लावतो. याच्या 100% सुधारणा झालेली. पण कचऱ्याचा प्रश्न मिटला नाही असं नाही म्हणता, पण 100% त्या सुधारणा करायचा आम्ही प्रयत्न करतोय. लक्षात द्या, नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये. आमच्या सभापती आहेत, आरोग्य सभापती, त्यांचा नेहमी लक्ष असतं, त्यांचा पाठपुरावा असतो. आता नवीन टेंडर आमचं 1 तारखेला चालू होईल स्वच्छतेचं, आणखी तुम्हाला फरक जाणवेल त्याच्यात. आता हा प्रश्न मार्गी लावू, या लोकांशी चर्चा करून आम्ही प्रश्न मार्गी लावू. आता थांबायचं जयंतीने ठरवायचंय. जर कमी वयाच्या नगरसेविका जर माझ्यासारख्या 50 वर्षाच्या माणसाला जर आरेकार्य करत असतील तर जनता बघून घेईल ना किती तुमचे संस्कार आहे काय. महिला म्हणून आम्ही काही बोलत नाही. आणि तुमची भाषा काय, हान मार झोड, दुसरी भाषाच नाही तुमच्याकडं. हे थांबायचं जयंतीने ठरवायचंय की किती लांबवायचं किती थांबवायचं. आमची ती इच्छा नाही भांडायची. आमची इच्छा आहे या शहराचा विकास करायची. लोक निवडून दिलेले आम्हाला. उद्या जरी मला त्या भागातल्या लोक निवडून दिलं, पण नगराध्यक्ष म्हणून हे पण गावची लोकच आहेत ना, यांचे पण प्रश्न मार्गी लावायचे आमची जबाबदारी आहेच. शिर्डीमध्ये प्रामुख्याने साईबाबा समाधी शताब्दी वर्ष काही दिवसावर जेवून ठेवलं. सामान्य प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही. तो प्रश्न कसा मार्गी लागणार? असं तुम्ही कसं म्हणता प्रश्न सुटू शकत नाही? तुम्ही 2001 पासून 17 पर्यंत कधी गाव एवढं स्वच्छ बघितलं का? तुम्ही सांगा तुमच्या मनाने, आम्हाला नका विचारू. बघितलं स्वच्छ नाही? मग स्वच्छ आम्ही करायचा प्रयत्न करा. रात्रंदिवस धावतोय ना आम्ही. आमच्या सभापती, कचऱ्याची जागा फक्त बदलते, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा निर्माण होतो, नागरिक पुन्हा तक्रारी करतात. पण तक्रारी करता, पण तुम्ही बघा ना, तिथला तुम्ही व्हिज्युअल घ्या, इथला घ्या, किती फरक आहे तुम्हाला जाणवल ना. तिथं आता कचरा पडेल होता अस्तव्यस्त, ठीक आहे, ते मान्य करतो की ती मिस्टेक होती, चूक होती. इथं तर काही कारणच नाही. म्हणजे तुम्ही साधं डंपर सुद्धा उभा करायचा नाही. तुम्ही तर कचरा घेऊन तुम्ही जायचं पण नाही. ही काही दडपशी ऐकून घ्यायचं काही कारण नाही. आम्ही कचरा मुद्द्यावर सकाळी बोललोय आणि आम्ही अध्यक्षांना बोलवलं होतं समस्या मांडण्यासाठी. शिवसाहेबांना बोलवलं होतं, पण अध्यक्षांची पती बायकांमध्ये जास्त ढवळाढवळ करण्याची सवय, त्याच्यामुळे ते स्वतः आले होते. त्यांची अपेक्षा नव्हती इथे येण्याची. नंतर ते प्रत्येक संस्काराच्या मुद्द्यावर बोलले. मला एक सांगावंसं वाटतं, ज्याला खरे संस्कार घडलेले ना त्यांनी दुसऱ्यांचे संस्कार काढावे. एक महिला इथं बोलत होत्या, त्यांना तो ह्या भाषेत बोलला का माझे हात बांधलेले नाही. त्या महिलेला असं बोलल्यावर मी त्याला आरेकार्य केलं. परत का केलं? का महिलेच्या मानानेच बोलले. त्याला सांगितलं महिला आहे तर महिलेला मान देऊनच बोल. हा दुसऱ्यांचे संस्कार काढतो. तर माझी याला विनंती आहे, तुझ्या संस्कारात एकदा खोलवर जाय, नंतर दुसऱ्यांचे संस्कार काढ. आणि जर माणसाचे संस्कार काढले तर बराबरीचं पाहावं. जर बायांचे संस्कार इथून पुढे याला काढायचे असतील तर यांनी बांगड्या भरून हातात घ्यावा आणि नंतर संस्कार दुसऱ्यांचे काढा. कुबेरचे क्लास त्यांनी बंद करायला लावला. कुबेरला ते द्यायचं नाही, हॉल सांगितली. तो एक मुद्दा झाला. दुसऱ्यांचे संस्कार काढताना स्वतःचे संस्कार खोलवर जाय. अजून मला खूप काही तुझ्यावर सांगण्यासारखं, पण आज मी बोलत नाही येते. आणि तुला मी इथून नाही, आज नाही, तुझी पूर्ण पिढी मी तुला आरेकार्यच करणार. कारण तुला बायांचा आणि स्त्री काय तिचा मान मर्यादा तुझ्यात नाहीये देण्याची. हे इथल्या स्त्रिया पण सांगतील, ज्या 15 नंबर वॉर्डच्या स्त्रिया आहे ना, त्यांना सुद्धा तो आज बोललेला आहे, या तिकडं. अरे म्हणतो तू अशा भाषेत बोलतो महिलांबरोबर. महिलांना एक मान आहे, एक स्त्री म्हणून मान द्यायचा प्रत्येकाने. माय न्यूजचं मी प्रथम मनापासून स्वागत करते. कारण ह्या चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस रत्नाकर बँकेच्या तिथं कचरा डेपो तयार केलेला होता वार्ड क्रमांक 15मध्ये, आता मी सांगितलं होतं त्यांना की तुम्ही हा माझ्या वार्ड क्रमांक 15मधला कचरा उचलून दुसरीकडे टाका. त्यांनी तसं न करता त्यांनी आता परत 200 रूमच्या टाकीजवळ तिथे कचऱ्याचे विल्हेवाट लावायचं काम चालू आहे. मला आता वाईट वाटतं सांगायला, प्रशासन इतकं दुर्लभ असू शकतं. म्हणजे त्यांना इतकं समजूनही सांगून त्यांनी जे करायचं तेच काम केलेलं आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते, मी पण तिथे एक प्रतिनिधी आहे, प्रतिनिधी म्हणून मी काम करते. पण माझ्या जनतेला ह्या कचऱ्याचा इतका त्रास होऊ राहिला का त्यांची मुलं बाळं अक्षरशः आजारी पडलेले आहे. मला सांगण्याचं एकच तात्पर्य, आम्हाला तिथे भांडणं करायची नाही. तिथे त्यांना समजून सांगत होते का तुम्ही हा कचऱ्याची विल्हेवाट दुसरीकडे लावा. तर हे लोकांनी एवढं सांगून सुद्धा त्यांनी तेच काम ते करतायत. आणि नगराध्यक्षांना मी सांगू इच्छिते, तुम्ही महिलांचे संस्कार काढायला फार तज्ज्ञ झाले आहात, पण तुम्ही ते संस्कार काढू नका. आपल्याला गावचं एक आपण अध्यक्षाचं काम करतोय, नगराध्यक्ष कसा असावा, महिलांचं तुम्ही जर
संस्कार काढत असतील तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आम्ही फक्त कचऱ्याच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करत होतो. तुम्ही पण एक प्रतिनिधी आहात. तुमच्या ज्या पत्नी आहेत त्या नगराध्यक्ष आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असती. बाई माणसाने बाई माणसाचीच चर्चा करावी. पुरुषांनी ढवळाढवळ करू नये. आणि जरी तुम्ही आलात पण बोलताना जरा विचार करून बोलायचं होतं. आपल्याला कचऱ्याच्या संदर्भात बोलायचं होतं. म्हणून आता माझ्या वार्डामधल्या जेवढ्या महिला आहेत या इथे जिथे कचरा टाकताय पाण्याच्या टाकीजवळ जवळ 51 महिला माझ्या घरी आल्या आणि मॅडम अक्षरशः आम्हाला जेवण जात नाही, आमचे मुलं बाळा आजारी पडलेले आहे. म्हणून मी तिथे तात्काळ लवकर गेले आणि तिथे ती समस्या काय ते बघितलं. तर त्यांना सांगितलं होतं तुम्ही हा कचरा इथे करू नका. तरी त्यांनी वारंवार सांगूनही तीच गोष्ट करतात आहे. पण आमच्या नगरपालिकेच्या CO साहेबांनी सांगितलंय मॅडम मला 2 दिवसाचा वेळ द्या आणि मी तो कचरा तिथून हटवून. आता बरोबर आहे, आम्ही एक प्रतिनिधी आहोत. आम्ही पण सामान्य अशी भूमिका घेणार आहोत. 2 दिवस आम्ही वेळ दिलेला आहे. आता बघू त्याच्यावर काय चर्चा करतील ते. कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर नाहीची. सगळ्यात पहिला प्रश्न गावामध्ये कुठं दाखवून द्यायचं का कोणाची तक्रार आहे का इथं कचरा साचला आहे. जे मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी जे कचरा गावात सडत होता ते आत्ता कंडिशनला आज आहे का? आज आम्ही सत्तेत असताना 2 वर्षापूर्वी एवढा कचरा सडत होता, एवढे पेपरबाजी झाली, एवढी दुनिया झाली, कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही. त्यावेळेस जे कोणी नगराध्यक्ष होते ते त्या रत्नाकर बँकेच्या बाजूला ते पण तिथं कचरा टाकून डम्पिंग करीत होते. तिथं आणून टाकायचे, तिथून उचलायचे, मग तिथे कचरा टाकायचे, तिथून उचलायचे. मग त्यावेळेस त्या लोकांना अडचण नाही झाली. आज तेच लोक इथे येऊन विरोध करताय का तिथून कचरा टाकू नका वगैरे वगैरे. हे विरोधाला विरोध करण्यापेक्षा गावाचा हिताचा प्रश्न आहे. गावाचं राजकारण आणि शहराचं आपलं आरोग्य धोक्यात न येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. आज इथं 1 रुपयाचा कचरा टाकलेला नाहीये. 1 मिनिटात ती कचऱ्याची गाडी आली का ती डम्पिंग करून लगेच बाहेर जाते, ती खाली न टाकता. कुठेही कचरा जर टाकला तर तो शिर्डी शहरातच टाकला जातोय. त्याच्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं. अहो मग शिर्डीची जे समस्या आहे ती शिर्डीच्या बाहेरचे लोक कसं काय करून देतील? शिर्डी शहरातच करावं लागेल त्याची व्यवस्था. नगरपंचायत म्हणून तुम्ही काय उपाययोजना? आम्ही नगरपंचायतनी ठेकेदार पद्धतीने आता 5-6 महिन्यानंतर या कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याचे एक प्रकल्प येतो. इथे जे साईबाबा संस्थांनी मोठा प्रकल्प उभा केलाय, जे वर्गीकरण कचऱ्याचं होऊन त्याचं विल्हेवाट लावलं जाणार आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपंचायत प्रयत्न करत असून हा प्रश्न लवकरच सुटेल. सध्या हा कचरा येथे टाकून तो लगेच उचलून नेणार असल्याचं नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितलंय. कचऱ्याचा संकलनाचा विषय, गावातला जो कचरा गोळा केला जातो आणि तो एकत्र करून ज्या ठिकाणी आपण विल्हेवाट लावतो त्या ठिकाणी नेण्यापर्यंतचा विषय आहे. या ठिकाणी पूर्वी आपण ज्या ठिकाणी रत्नागिरी बँकेजवळ कचरा टाकत होतो तिथल्या लोकांनी तिथली खाजगी जागा असल्यामुळे त्या मालकाने आम्हाला तिथं टाकू नका अशी विनंती केली. त्यामुळे आपण नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरती गावातनं होणारा कचरा घंटागाडी ट्रॅक्टरद्वारे गोळा करून तो JCBच्या माध्यमातून भरून त्याची तात्काळ विल्हेवाट लावली जाते. थोडंफार राजकारणाच्या माध्यमातून हा इश्यू निर्माण केला जातो, वाद निर्माण केला जातोय, परंतु या वादात काही तथ्य नाही. नगर सरपंच वाद हे वैयक्तिक पातळीला जाऊन पोहोचले आहे, हे कितपत योग्य आहे? हे निश्चितच योग्य नाही. प्रत्येकाने एकमेकाचा सन्मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे आणि एक संवाद पाहिजे सर्वांमध्ये. परंतु थोडाफार त्या अभाव या ठिकाणी दिसून येतो. वैयक्तिक हे वेदाव्यातून ह्या सर्व गोष्टी होतात, ते व्हायला नको आहे. विकास कामाचा जर मुद्दा धरला तर साईबाबांची शताब्दी थोड्या दिवसावरच आलेली आहे. मात्र शिर्डीमध्ये साधा कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही, तर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कचऱ्याचा प्रश्न तसा नाहीये. कचऱ्याचा प्रश्न फक्त जे संकलनासाठी सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, संकलन केलेला कचरा वाहून नेण्याकरता जी जागा आहे त्या जागेचा हा विषय येतो आणि आता तो आम्ही चर्चेतून तो सोडवू. शिर्डीतील कचरा प्रश्न चांगला तापला असून कचरा टाकू न देणे या भूमिकेवर विरोधी नगरसेविका ठाम आहेत. तर सत्ताधारी नगरसेवक पर्याय शोधताना दिसत असल्याने हा प्रश्न सध्या शहरासाठी चर्चेचा विषय बनला आहे. सध्या तरी या कचऱ्याच्या राजकारणावरून महिला नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झालेला दिसून येतोय. कॅमेरा पर्सन गणेश भालेरावसह राजेंद्र बनकर, माय न्यूज शिर्डी.